नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या क्रेडिट कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण भारतीय संविधानातून अभिव्यक्त होणारं समता या तत्वाविषयी माहिती घेणार आहोत आणि मग समतेच्या तत्वाच्या अंतर्गत येणारी संधी व दर्जाची समता याविषयी देखील जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या प्रकरण क्रमांक 3 किंवा त्याला आपण भाग म्हणतो, त्या तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा अंतर्भाव केलेला आहे. संविधानाच्या प्रियांबलमधून म्हणजे प्रास्ताविकातून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही जी उद्दिष्ट नमूद केलेली आहेत ती पूर्ण करण्याचं एक मोठं आव्हान भारतीय संविधानाच्या शिल्पकारांसमोर असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून समाजातील सर्व प्रकारच्या विषमतांचं निराकरण करणं आणि सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणं ही दुहेरी जबाबदारी त्यांना त्यासाठी पार पाडणं गरजेचं होतं. आणि मग मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व यांच्यातून किंवा यांच्याशी संबंधित ज्या तरतुदी तयार करण्यात आलेल्या आहेत त्यातून हे कार्य घटनाकारांनी, संविधानकारांनी एक चोखपणे पार पाडलं असं आपल्याला म्हणता येईल. आता खरं तर समता या तत्वाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस समता आणि स्वातंत्र्य ही वरवर दोन विरोधी वाटणारी तत्त्व खरं तर एकमेकाला ती परस्पर पूरक आहेत. आणि आधुनिक राज्यव्यवस्थेमध्ये समता आणि स्वातंत्र्य हे राज्यव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येतं. आता समता निर्माण करणं किंवा समता आणणं याचा वरवरचा अर्थ म्हणजे सर्वांना समान दर्जा, समान संधी देणं, म्हणजे सर्वांना सारखं एका पातळीवर आणणं असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. पण खरं तर ज्याला मराठीमध्ये म्हणतो की सब घोडे 12% ह्या प्रकारचा, पण समतेचा अर्थ इतका मर्यादित घेतला जात नाही, तर त्याला एक मूल्यगर्भित स्वरूपाचा अर्थ आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून समता आणि स्वातंत्र्य ही वरवर विरोधी वाटणारी जरी तत्त्व असली तरी आपल्याला ह्या तत्त्वांना एक तात्विक आणि नैतिक स्वरूपाचा आधार प्राप्त झालेला दिसतो. खरं तर समता म्हणजे सर्वांना सारख्या पातळीवर आणणं, पण समता ह्या तत्वासाठी विषमता ही कशी असते ते जाणून घ्यावं लागेल. आता विषमता कोणत्या म्हणजे समता कोणत्या पातळ्यावर आणायची, तर जिथे विषमता आहेत तिथे आपण समता आपल्याला आणायची आहेत. मग विषमता कोणत्या पातळीवर असते, तर विषमता दोन प्रकारच्या असतात. एक नैसर्गिक विषमता असते आणि एक म्हणजे मानवनिर्मित विषमता असते, ज्याला आपण इनइक्वॅलिटी असं म्हणतो. नैसर्गिक विषमता जसं उदाहरणार्थ कोणी उंच आहेत, कोणी ठिंगणा बुटका आहेत, काळा गोरा हा जो किंवा जाड बारीक, ही नैसर्गिक विषमता झाली. त्या विषमतेमध्ये आपण समता निर्माण करू शकत नाही. तर आपल्याला जी मानवनिर्मित विषमता आहेत म्हणजे उदाहरणार्थ जातीमुळे, धर्मामुळे किंवा लिंगामुळे स्त्री आणि पुरुष यातनं जे भेदभाव केले जातात, यातनं जो दुजाभाव केला जातो, त्या ठिकाणी समता हे प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर भारतीय समाज हा सामाजिकदृष्ट्या क्रमशील विषमतेच्या तत्वावर आपल्याला उभा राहिलेला दिसून येतो. कारण भारतीय समाजामध्ये सामाजिक उच्च नीचतेची, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची जी प्रथा आहेत, जी व्यवस्था आहेत, ही अत्यंत काडेकोट आपल्याला असलेली दिसत होती पारंपरिक भारतीय समाज व्यवस्था. आणि नुसतं सामाजिक जीवनात ही विषमता नव्हती, तर सामाजिक जीवनाच्या ह्या विषमतेला अनुसरून आर्थिक जीवनातसुद्धा, आर्थिक क्षेत्रातसुद्धा श्रेष्ठ कनिष्ठमधील ही विषमता अत्यंत भयंकर होती. आणि म्हणून अशा पूर्वापार चालत आलेल्या विषमतेवर आधारित असलेल्या या समाजाला एक नवं लोकशाहीचं स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून समतेच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये अंतर्भाव करणं हे घटनाकारांच्या दृष्टीनं अपरिहार्य असल्याचं दिसतं आपल्याला. मग आता त्या प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर
समता आणि किंवा कायद्याचं समान संरक्षण देणं हे भारतीय संविधानाच्या घटना कलम आपल्याला 14 ते 18च्या दरम्यान दिसून येतं. म्हणजे समतेचं तत्त्व आणि मग त्यामध्ये 14मध्ये कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचं सर्वांना समान संरक्षण हे प्रत्येक व्यक्तीसाठी देण्यात आलेलं दिसून येतं. याचा अर्थ असा की राज्याने केलेले सर्वच कायदे सर्व व्यक्तींना सारखेच लागू असतील. कारण वेगवेगळ्या वर्गांसाठी व वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळे कायदे करणं समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आणि अपरिहार्य ठरतं, ही गोष्टसुद्धा मात्र महत्त्वाची आहे. राज्याने तसे वेगवेगळे कायदे हे न्याय्य हितासाठी न्याय्य कारणांसाठी करावेत. केवळ लहरी खातर मात्र असे वेगवेगळे कायदे राज्यसंस्थेला करता येणार नाही. नवसमाज रचनेच्या दृष्टीने ह्या कलमाला फार मोठं परिणाम क्षमता त्याला प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते, मान्य झालेली दिसून येते. परंतु ही जी क्षमता आहे ही फारच आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये सुद्धा त्याचा वापर होताना दिसतो. ती फक्त राज्याबद्दल अशी हमी देऊ शकते, समाजाबद्दल मात्र अशी समतेची हमी त्यातनं दिली जात नाही. खाजगी उद्योगपती किंवा कारखानदार जेव्हा आपल्या नोकरदारांशी वागताना भेदभाव करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध प्रस्तुत तरतुदीने संरक्षण मिळू शकतं का? तर मिळत नाही. म्हणजे राज्यसंस्थेकडून कायद्यासमोर समता किंवा समानता हे तत्त्व तिथे प्राप्त होतं ह्या कलमातून, परंतु इतर सामाजिक खाजगी जीवनामध्ये ते होत नाही. मग अशा ठिकाणी बहुसंख्य व्यक्तींचा संबंध येत असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर विषमता आपल्याला टिकून असल्याचे दिसते आणि ती पसरत देखील असल्याचे दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आजची जी न्यायव्यवस्था आहेत आता ही इतकी खर्चिक बाब आहेत न्यायव्यवस्थेची की सरकारकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार जरी सर्व व्यक्तींना कायद्याने प्राप्त करून दिलेला आहे, कायद्याने सर्वांना समान संरक्षण दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग फक्त समाजातील वरिष्ठ वर्गांनाच होऊ शकतो. कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा गरीब नागरिक मूकपणे अन्याय सहन करणं हे अधिक पसंत करतात आणि मग परिणामी कायद्यापुढील समानता ही फक्त कागदोपत्रीच उरते आणि म्हणून आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन होणं हे आद्य गरज आपल्याला दिसून येते. केवळ कायदेशीर समता देऊन पुरेसं नसतं, तर समतेच्या तत्त्वाला खऱ्या अर्थानं आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या समता प्रस्थापित करणं हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आणि ते झाल्याखेरीज कायद्याच्या समान संरक्षणाला फारसा अर्थ उरत नाही. आता कायद्यासमोरील जी समता आहेत त्या समतेचा मर्यादित अर्थ एवढाच होतो की कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते आणि सर्वांची न्यायालयापर्यंत सारखीच पोहोच असल्याची दिसते. याला आपण मराठीमध्ये कार्यपद्धतीत्मक समता किंवा त्याला इंग्रजीमध्ये प्रोसिजरल इक्वॅलिटी असं आपण म्हणतो. म्हणजे कायद्याद्वारे समतेचा हक्क तर बाधित होत नाही ना किंवा झाला नाही ना हे पाहण्यासाठी न्यायालय स्वतःहून कायद्याची तपासणी करू शकतात. तिला सारभूत किंवा मौलिक किंवा ज्याला आपण सब्जेक्टिव्ह इक्वॅलिटी समता म्हणून आपण ओळखतो. समतेच्या हक्काला बाधक असलेले कायदे रद्दबातल ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयांना प्राप्त झालेला असतो. परंतु राजकीय समतेचा सिद्धांत आणि नैसर्गिक विषमतांचे समाजातील प्रत्यक्ष अस्तित्व यांच्यात काहीही एक समतोल साधायचा म्हणून वाजवी वर्गीकरणाचं सूत्र न्यायालयांनी शोधून काढलेलं आपल्याला कळतं. मुळात कलम जे 14 आहेत किंवा अनुच्छेद 14 जो आहे त्या 14ची भाषा ही निरपवाद असली आणि कोणत्याच प्रकारच्या वर्गीकरणाला त्यात मुभा नसली तरी वाजवी वर्गीकरणाला मात्र त्यात प्रतिबंध देखील केलेला नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजेत. भौगोलिक कारणांसाठी किंवा विशिष्ट हेतूंनी वर्गीकरण करता येईल, मात्र त्या वर्गीकरणाच्या कायद्याच्या घोषित उद्दिष्टांची संबंध असला पाहिजे अशी भूमिका न्यायालयांनी त्याच्यामध्ये घेतलेली दिसून येते. म्हणजे समतेचं तत्त्व काय सांगतं की कोणत्याही प्रकारचा तुम्हाला भेदभाव करता येत नाही, वर्गीकरण करता येत नाही, हे त्यात अनुस्तुत असलं तरी वाजवी जे वर्गीकरण आहेत आणि ते कोणतं तर राज्याच्या कायद्याच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
त्याला मात्र त्याच्यात प्रतिबंध नाहीत. आणि म्हणून 1952ला पश्चिम बंगाल विरुद्ध अनवर अली या खटल्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की राज्यसत्तेची कृती रास्त आणि न्याय किंवा वाजवी असली पाहिजेत. आणि पुढे 1993चा जो इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने राज्यसत्तेला सामाजिक कृतिशीलतेसाठी आणखीन मोकळा अवकाश निर्माण करून दिल्याचं दिसतं. त्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की अनुच्छेद 14 जो आहे त्याचं आकलन मार्गदर्शक तत्वांच्या प्रकाशात करून घेतलं पाहिजेत असं सांगितलेलं दिसतं. आता समतेच्या या हक्काने किंवा समतेच्या तत्वामुळे अशी तरतूद करण्यात आली आहे की जी अनुच्छेद 15मधून आपल्याला दिसते की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ इत्यादी कोणत्याही कारणासाठी नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही. म्हणजे ही जी कारणं आहेत ह्या कारणांसाठी कोणाचंही दुकानामध्ये, सार्वजनिक उपगृहांमध्ये, भोजनालय, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणं अशा ठिकाणी जाण्यास किंवा तसेच सरकारी खर्चातून किंवा मदतीतून व्यवस्थापित करण्यात येणाऱ्या ज्या काही विहिरी, तलाव, घाट, रस्ते, सार्वजनिक विश्रांतीची ठिकाणे किंवा ज्याला आपण गार्डन म्हणतो अशा कोणत्याही ठिकाणी त्यांना प्रतिबंध केला जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ नागरिकाला नागरिक म्हणून वर्तणूक मिळावी. आणि हे जे आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे केलेल्या कारणांसाठी 2 नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही हे या तत्वातनं अभिव्यक्त होतं. हे ह्या तत्वातनं गृहीत धरलेलं आहेत. किंवा प्रांतिकतेविरुद्ध किंवा तशा स्वरूपाच्या इतर संकुचिततेविरुद्ध अतिशय उपयुक्त हे तत्त्व आपल्याला असल्याचं दिसतं. आता ही तरतूद त्यामुळे सामाजिक समतेचा एक आधारस्तंभ ठरते. अर्थात या तरतुदीमुळे स्त्रिया, मुलं, मागास वर्गासाठी खास सोयी करण्याच्या शासनाच्या अधिकाराला बाधा येऊ शकत नाही. या वर्गांसाठी खास उद्यानं, मनोरंजनासाठीची ठिकाणं निर्माण केली जाऊ शकतात. मग तिथे आपण असं म्हणू शकत नाही की महिलांसाठी स्वतंत्र लोकलचा कोच निर्माण केला किंवा बसची व्यवस्था केली तर तिथे बाकीच्यांना पण समान स्थान मिळालं पाहिजेत असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकत नाही. म्हणून ही मोकळीक एवढ्या बाबतीमध्ये राज्यसंस्थेलाही त्याच्यामध्ये असते. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याच्या किंवा स्वास्थ्याच्या किंवा इतर न्याय्य कारणांसाठी काही व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात त्यांच्या या हक्काचा भंग होत नाही. ही गोष्टसुद्धा त्या दृष्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या हक्कानुसार राज्याच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदावर नियुक्त होण्याची समान संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेले दिसते. हे घटनेच्या 16व्या अनुच्छेदामध्ये कलमामध्ये सांगितलेले आहेत, ज्याला आपण दर्जाची आणि संधीची समानता असं म्हणतो. म्हणजे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ यावरून किंवा वास्तव्य या कोणत्याही कारणावरून कोणतीही नागरिक ही राज्यातील कोणत्याही नोकरीसाठी अपात्र ठरणार नाही. त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. अशा प्रकारची तरतूद त्यामध्ये केलेली. अर्थात राज्यातील नोकऱ्यांमध्ये मागासवर्गांचं पुरेसं प्रतिनिधित्व नसेल आणि असं राज्याला वाटलं तर अशा वर्गांसाठी नोकऱ्या किंवा जागा राखून ठेवणं या कलमानं प्रतिबंधामध्ये येत नाही, की त्यावरची मर्यादा आहेत. म्हणजे थोडक्यात आपलं जे आरक्षण आहेत, वेगवेगळ्या सामाजिक जे घटक आहेत, जे वंचित आहेत, जे मागास आहेत, अशा घटकांसाठी जेव्हा आरक्षणाची तरतूद केली जाते तेव्हा मग असा एक कोर्टामध्ये खटला दाखल झाला की ह्या आरक्षणाच्या तत्वामुळे जी संधीची समानता आहेत त्या तत्वाला बाधा पोचते. आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा निर्णय दिला की ह्या तत्वाचा केवळ सर्वांना समान असा अर्थ नसून त्याला एक मूल्य गर्भित आहेत. जे मागास आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांना प्रस्थापितांबरोबर विकासाची संधी देण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष राखून ठेवणं ही गोष्ट या समतेच्या किंवा संधीची समतेच्या या तत्वाला बाधा पोचत नाही. किंवा एखाद्या धर्माच्या किंवा पंथाच्या संस्थेची व्यवस्था त्या विशिष्ट धर्माच्या किंवा पंथाच्या व्यक्तीकडून व्हावं असे जर एखाद्या कायद्यात निर्दिष्ट केलेलं असेल तर ती जागा किंवा
ती पद त्या संस्थेच्या नियामक मंडळातील जागा त्यांना देण्यास या कलमाने त्याच्यामध्ये प्रतिबंध केलेला नाही. या हक्काच्या प्रत्यक्षीकरणावरून सुद्धा गंभीर स्वरूपाच्या मर्यादा सामाजिक राजकीय वास्तव्यामुळे पडतात. ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण इथल्या सामाजिक राजकीय जीवनात अजूनही प्रांतिकतेचं आणि जातीयतेचं वर्चस्व इतकं प्रचंड आहे की प्रस्तुत कलम प्रत्यक्षात अंमलात येऊच शकत नाही. ही गोष्ट व्यावहारिक दृष्टीनं आपण म्हणूया लक्षात येते. राखीव जागांच्या संदर्भात त्याचा अवलंब बऱ्याच यशस्वीपणे केला असला तरीही इतर क्षेत्रात विशेषतः प्रांतिक वास्तव्यामुळे येणाऱ्या विशेष पात्रतेसंबंधी हे कलम प्रत्यक्षात मुळीच प्रत्यास येत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तीलाच त्याला नोकरीसाठी संधी, राज्याच्या ज्या सेवा असतात वगैरे वगैरे, किंवा काही विशिष्ट जे पक्ष आहेत ते प्रादेशिकतेच्या आग्रहातून निर्माण होतात आणि आर्थिक हताशतेपोटी जनता अशा पक्षांना प्रचंड पाठिंबा त्याच्यातनं देते आणि मग भाषेच्या आधारावर नोकरी किंवा प्रांताच्या आधारावर नोकरी ही वस्तुस्थिती असेपर्यंत हे कलम केवळ घटनेमध्येच आहेत असंच आपल्याला त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. आता समतेच्या या हक्काचा अजून एक पुढे प्रत्यय आपल्याला येतो की तो म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली दिसते. कारण कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली, कायद्याने मनाई केलेली आणि ते संविधानाच्या अनुच्छेद 17 ही तरतूद केलेली आहे. कारण भारतीय समाज हा पारंपरिकदृष्ट्या अस्पृश्यतेच्या विषमतेवर उभा असलेला समाज होता आणि अस्पृश्यतेमुळे जर कुण्या व्यक्तीवर आता अपात्रता लादली गेली तर कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. कोट्यावधी अस्पृश्यांना त्यांच्या युगायुगाच्या दास्यत्वातून, सामाजिक गौणत्वातून मुक्त करणं हा हेतू याच्या पाठीशी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून हे कलम समतेच्या हक्काविषयीच्या कलमामधील अत्यंत सुवर्ण असं कलम ज्याला आपल्याला म्हणावं लागेल. भारतीय समाजातील अत्यंत ज्याला काय म्हणूया हीन अशा या विषमतेवर या तरतुदीने आघात केलेला आपल्याला दिसून येतो. पण एका बाजूला कायद्याने अस्पृश्यता नष्ट झाल्याने समाजातील अस्पृश्यता नष्ट झाली का असा प्रश्न निर्माण होतो. कारण ह्या तरतुदीने अपेक्षित जे क्रांतिकारत्व, जे अजून बदल व्हायला अपेक्षित होते, प्रत्यक्षात अनुभव येणं अपेक्षित होतं, ते आजही आपल्याला येताना दिसत नाही. कारण ग्रामीण जीवनामध्ये आणि शहरी जीवनामध्ये पण दिसतंच त्या गोष्टी. त्या म्हणजे की अस्पृश्यता अजूनही पाळली जाते आणि याची उत्तम उदाहरणं आपल्याला माहिती आहे. म्हणजे ती मानवतेला काळीमा फासणारी अशी ही उदाहरणार्थ खैरलांजीचं उदाहरण असेल, शिरसगावचं असेल, ब्राह्मणगावचं असेल, नाही का, किंवा सोनईचं उदाहरण असेल, नाही का, अशी जिथे जाणीवपूर्वक अस्पृश्य म्हणून त्यांचा छळ करणारे असे किळसवाणे प्रकार ही त्याची अनेक ठिकाणी पुनरावृत्ती घडते. किंवा उन्नावमधला असेल, नाही का, अशी वेगवेगळी प्रकरणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि म्हणून या छळाचे हे वेगवेगळे प्रकार सांगतात. मग जनमानसामध्ये अद्यापही एकेकाळच्या अस्पृश्यांबद्दलची प्रतिमा पूर्णपणे सन्मानाची, बरोबराची झालेली दिसते का? तर ती दिसत नाही. म्हणजे कायद्याने अस्पृश्यता बंद केलेली आहे, पण समाजाच्या व्यक्तीच्या मनातून ती जाणं हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं आपल्याला असल्यास दिसून येतं. याला मुख्यत्वे सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यातील जी आर्थिक विषमतेची दरी आहेत, ती दरी याच्यासाठी खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या वर्गाचा आर्थिक विकास म्हणजे अस्पृश्यांचा आर्थिक विकास झाल्याखेरीज त्यांना सन्मानित मार्गाने चरितार्थ चालविता येणं शक्य झाल्याखेरीज हे घडणं कठीण आहेत असं आपल्याला त्याच्यामध्येच म्हणावं लागेल. समाजाचा या वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार तर दयेचा असतो, सहानुभूतीचा असतो किंवा कीव करण्याचा असतो ज्याला आपण म्हणूया. आणि तो बदलणं ही पहिली गरज या आपल्याला त्याच्यावरनं दिसून येते. आणि म्हणून घटनाकारांना जे अपेक्षित होतं, घटनाकारांना अपेक्षित असलेली समता अन्यथा ती कधीच वास्तवात आपल्याला उतरू शकणार नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आपल्यासारखे जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत यांची ही जबाबदारी, शिकलेल्या वर्गाची ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात आपल्याला असल्याचे दिसून येते. उलट आता बघितलं तर विषमता वाढत चालली आणि दुर्दैवानं असंच जर घडत राहिलं तर देशाच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेला त्यातून फार मोठा धोका त्यातनं संभवतो. आणि याचा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
फार पूर्वी एक इशारा देऊन ठेवलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की जर दीर्घ काळापर्यंत ही समता साध्य झाली नाही, तर भारताची राजकीय लोकशाही संकटात आल्यावाचून राहणार नाही. आणि म्हणून विषमता ही लवकरात लवकर नष्ट केली पाहिजेत. नाहीतर विषमतेने गांजलेले लोक, या घटना समितीने मोठ्या परिश्रमाने उभे केलेले हे राजकीय लोकशाहीचं जे मंदिर आहेत, ते मंदिर उद्ध्वस्त केल्या वाचून राहणार नाही, असे हे स्वतः बाबासाहेबांचं हे वाक्य आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. आणि म्हणून आज बऱ्याचदा काय होतं, की वेगवेगळे लोक त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनातील जे अभिजन असतात, हे त्यांच्या स्वार्थासाठी बऱ्याचदा या सामाजिक विषमतेचा किंवा या स्पृश्यतेच्या कल्पनांचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. याच्याही पुढे समतेच्या तत्वात अजून एक गर्भित असा अर्थ जो होता आणि घटनेच्या अनुच्छेद 18 मधनं दिलेला आहे, की भारतीय समाजामध्ये जे कृत्रिम भेदभाव होते, त्या कृत्रिम भेदभावांना जन्म देणारे जे वेगवेगळे किताब होते, त्यामध्ये मग रावसाहेब, राव बहादूर असे वेगवेगळे किताब जे परंपरेने होते, त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहेत आणि ते कायद्याने नष्ट केलेले आहेत. आणि मग त्याच्याऐवजी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करणारे आहेत किंवा ज्यांचं काम महत्त्वपूर्ण आहेत, अशांना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न असे किताब त्याच्यामध्ये दिले जातात. पण हे किताब दिल्यानं कोणत्याही प्रकारची सामाजिक विषमता त्यातनं निर्माण होत नाही किंवा अगदीच विशिष्ट क्षेत्रातील प्रावीण्य मिळवले म्हणून महावीर चक्र, विशिष्ट सेवा पदकं किंवा सन्माननीय किताब हे लष्करी क्षेत्रातील पराक्रमांबद्दल दिले जातात. आणि त्याचा उद्देश एवढाच, की त्याचं गौरव निर्देशक किताब आहे ते. त्याच्यातनं कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक त्यासाठी नसते किंवा त्यातनं कोणतीही विषमता त्यातनं निर्माण होत नाही. आणि म्हणून समतेचं जे तत्त्व आहे, की जो दर्जा आहे समाज जीवनामध्ये व्यक्तीला व्यक्ती म्हणून, नागरिकाला नागरिक म्हणून, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार संविधानातनं अभिव्यक्त होतो आणि संविधानाचं हे जे समतेचं जे तत्त्व आहे, ते अत्यंत मूल्यगर्भित, गाभा तत्त्व, नैतिक स्वरूपाचं असं हे तत्त्व आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून दर्जा जो असतो तो व्यक्ती जीवनाला एक विशिष्ट दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं आणि संधी उपलब्ध करून देणारं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला, त्या दृष्टीनं हे तत्त्व, समतेचं तत्त्व हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण समता ह्या तत्त्वाचा अत्यंत थोडक्यात असा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुढील भागामध्ये जो पुढचा मुद्दा आहे तो आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.